नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. 2019च्या महासंग्राममध्ये आम्ही अनेक दिग्गजांना तुमच्यासमोर घेऊन येत असतो. आज जे व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे त्यांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेज आहेत. ते आहेत साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले. उदयनजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. नमस्कार. राजे, पहिला प्रश्न आमचा हाच आहे की 2014मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस पूर्ण देशभरात एक मोदींची लाट होती, मात्र साताऱ्यात उदयनराजेंची लाट होती. हे पाक लहानपणापासून आत्तापर्यंत मला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो लाटेच्या बाबतीत, तर मला फक्त एकच लाट माहीत आहे, ती म्हणजे समुद्राची लाट. ती जी नाळ होती त्यावेळेस तुम्ही जितक्या मताधिक्यानं आलात, तर ती हवा अजूनही तशीच आहे का? ती लाटही नव्हती, ती हवाही नव्हती. ती जनतेची सेवा केलेल्याची पोचपावती होती. ती तेव्हाही होती आणि आजही आहे. म्हणजे का आहे? तुम्हाला काय वाटतं त्याच्यामागची कारणं काय आहेत? कारण की नेहमी मी जनतेत असतो, लोकांची कामं करत असतो. एक दोन नाही तर आयुष्यातले 29 वर्ष म्हणजे 2 तपपेक्षा जास्त आयुष्यातले मी वेचलेत. तरी पण तिथले जे आमदार होते, जवळपास काही आमदारांचा तुम्हाला विरोध होता की यावेळेस तुम्हाला तिकीट नको मिळायला. असं मी म्हणणार नाही, कारण शेवटी थोडेसे मतप्रभाव म्हणजे वैचारिक थोडंसं मतभेद असू शकतात, पण आम्ही सर्वजण राजकारणात याच्या अगोदरपासून एकाच वयाचे असल्यामुळं सर्वजण मित्र आहोत. मग राजकारणात, समाजकारणात आलो, मग राजकारणात, आणि त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं मैत्री हे चालत असतं. तसं मतभेद असं काही नव्हतं. पण तुम्ही आता बोलताय की जसं एक प्रकारे मनोमिलन झालं आहे सगळ्यांचं, असं वाटतं तुम्हाला? मतभेद नव्हते म्हणल्यानंतर मनोमिलन व्हायचं म्हणजे हा मुद्दा शिल्लकच राहत नाही. आहेच. दुसरीकडे एक आपण बघतो की नरेंद्र पाटलांच्या मिसळ पार्टीला, म्हणजे एक ती मिसळ पार्टीच होणार, ते त्यांच्या वाढदिवसालाही जातात शिवेंद्रराजे. अहो, नरेंद्र पाटील हे माझेसुद्धा मित्र आहेत. आणि मिसळ ज्या ठिकाणी ते खायला गेले ते दुकानसुद्धा मिसळपावचे माझ्या खास मित्राचं आहे. किंबहुना ते माझे अत्यंत म्हणजे आमच्या पार्टीतलेच नगरसेवकसुद्धा होते. आणि व्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारणाविरहित संबंध असतात का नसावेत? ते तुमचे मित्र आहेत, तुम्ही बोलता, पण ते तुमच्या विरोधात उभे आहेत आता. व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रत्येक लोकशाहीत घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. माझ्या विरोधात असं मी म्हणणार नाही. मी नेहमी एक इश्यू घेऊन, लोकांच्या हिताचा इश्यू घेऊन लोकांसमोर जात असतो. आता हे कुठला इश्यू घेऊन लोकांसमोर आलेत मला माहीत नाही. तुमचा इश्यू काय? लोकांची सेवा करणं हाच इश्यू. नाही, विकास कामं. आता तुमची जी चर्चा, जास्तीत जास्त चर्चा होते तुमच्या स्टाईलची चर्चा होते, तर विकास कामांचं काय? कारण की आता चंद्रकांत दादा असं बोलले होते की यावेळेस राजेंचा पराभव 1 लाखांच्या मतानं सुद्धा होईल. आता कोण काय बोललंय ह्याच्यावरनं काय? तुम्ही विकास कामं घेऊन आलात का? हो.
एक सगळं तर तोंडपाठ ठेवू शकत नाही. हां हां पण थोडक्यात सांगतो नुसतं. हां नाही सांगा. साधारण 17,296 कोटीचे कामं या 5 वर्षात मार्गी लावली. खंबाटकी टनल असेल 753 कोटी, सुरूर महाबळेश्वर रोड वाइडनिंग 70 कोटी, कागर शेंद्रे कागल 6 लेन 1800 कोटी, सातारा मेढा रोड 210 कोटी, कास धरणाची उंची वाढवणं 100 कोटी, NH नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि MSRDCचे माध्यमातून 4,500 कोटीचे रस्त्याचे कामं चालू आहेत. रेल्वेचे डबलिंगचे आणि इलेक्ट्रिफिकेशनचे 3,500 कोटीचे कामं चालू आहेत. कराड चिपळूण म्हणजे सेंट्रल लाईन कोयना लाईनला जोडणारं 4,500 कोटीचे कामं चालू आहेत. इरिगेशन प्रोजेक्ट्स PMKSYच्या अंडर 1,410 कोटीचे कामं चालू आहेत. उरुमडी नाबार्डच्या माध्यमातून 453 कोटीचे कामं चालू आहेत. ही झाली साधारण हे संपूर्ण कामाची यादी जी थोडक्यात आपल्याला वाचून दाखवली. आता शेवटी निवडणुका आहेत आणि प्रचाराला आल्यानंतर मग काहीतरी बोललं पाहिजे. शेवटी लोक कामाची पोचपावती देतातच. माझं म्हणणं आहे काही की ह्या सर्वांना की निश्चितपणे आपण जरूर प्रचार करावा. आपल्या प्रत्येकाला अधिकार आहे आणि का नसावा, प्रचार हा केलाच पाहिजे. पण कारण नसताना नाक बदनामी म्हणजे दहशत हे करणं, दहशत बनवतात, हे करतात. त्यापेक्षा जे रास्त आहे ते तरी सांगा. एखादा बलात्कार होत असेल आणि जर मी बघत बसणाऱ्यापैकी मी नाही आहे. एखाद्या दुर्बळ व्यक्तीवरती जर अन्याय होत असेल तर मी बघणाऱ्यापैकी नाही आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम मी करत असतो. हे कधीतरी यात्रेला ते जरी पाटण तालुक्याचे सुपुत्र असले आणि डेबेवाडी भागातले जरी असले, कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचे ते सुपुत्र आहेत. ज्या अण्णासाहेब पाटलांचं आदर आम्ही सर्वजण करतात. पण हे यात्रे टू यात्रा येतात. एका प्रकारे यात्रेकरू आहे आणि कारण नसताना ज्यांनी कुठले त्यांनी तसं पाहायला गेलं तर मग शिवाजी महाराजांच्या नावाखाली आम्ही कधी मतं मागितले नाही. आम्ही कार्याच्या माध्यमातून आम्ही मतं लोकांसमोर गेलो. यांनी त्यांचं कार्य दाखवू द्या आणि निश्चितपणे लोकांसमोर यावं. तुम्ही आता दहशतीचे बोललात. मागे तुमचं एक स्टेटमेंट होतं, असं वक्तव्य होतं की साताऱ्यात माझी दहशत आहे. हो, दहशत आहेच, आदरयुक्त आहेत. ज्या वेळेस लोकांच्या विरोधात जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहतो. याला दहशत जर म्हणत असेल कोण तर दहशत आहे. तुम्ही आता एवढी मोठी लिस्ट वाचून दाखवली, त्यात एकही इंडस्ट्रीचं नाव नाही आहे. इंडस्ट्री आज SEZ खंडाळा, लोणंद आणि शिरवळ ह्या भागात SEZ झोन जो निर्माण झाला, मल्टीनॅशनल आला आहे. पण आज ह्यांनी घेतलेले जे धोरणात ह्यांनी आजचे जे ज्यांना बहुमत दिलं, मन की बात ऐकून सर्व देशांनी यांना बहुमत दिलं. ह्यांनी जे कोणाला विचारात न घेता जे अन्यायकारक आणि लोकांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतले, आज ते जे मोठमोठे मल्टीनॅशनल जिथं लोक काम करत होते आज तीच बेकार झाली. आणि हे असं करत असताना माझं एक प्रामाणिक एक कळकळ म्हणजे त्यांनी रोजगार नाही दिला याचा अर्थ तुम्ही नाही देणार असं नाही ना. नाही, दिला, आम्ही दिला पण आता बेकार झाली त्याचं काय करणार. तिथे धोरणं त्यांनी घेतली ना. त्यांनी त्यावेळेस करत तर या संपूर्ण हे असताना त्यांनी ठीक आहे जे विपक्षमधले लोक आहेत त्यांना बोलून त्यांनी विचारपूस करायला पाहिजे की ह्याचं देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरती काय परिणाम होणार, कोणाला विचारलं नाही. एका झटक्यात एका रातोरात झोपेतनं उठल्यासारखं नोटाबंदी लागू केली, GST हे ते सगळं ठप्प झालं. मी तरी काय करणार, कोण काय करू शकतं. आज काय संपूर्ण ठप्प झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या कुठलेही धोरण चांगल्या पद्धतीने न राबवल्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. ह्याला काय म्हणायचं काय मला सांगा. राजे, तुम्ही मुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती. स्तुती आहेच ना. नाही, स्तुती म्हणजे माझे चांगले मित्र आहेत हे मी म्हणतो. आणि आज मी नकार कुठं देतो. वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक ह्याच्यात ते माझे मित्र आहेतच. पण आज मला सांगा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढ्या अनेक आपण ह्या देशाने अनेक सत्ता पाहिल्यात, कधी ह्या पक्षाचे कधी त्या पक्षाचे. पण ह्या 5 वर्षामध्ये नेमकं काय घडलं, वेगळं घडलं. तर
जो विचार स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळाल्यानंतर गांधीजींनी पंचायत राजचा जो विचार दिला होता देशाला, ज्या विचारात जो दिला होता म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरणाचा, ज्याच्यामुळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या नावावर रूपाला आल्या. आज ह्या 5 वर्षामध्ये संपूर्ण केंद्रीकरण झालं, सत्ता एकवटली गेली आणि आज नावापुरती लोकशाही राहिली आणि हुकुमशाहीच्या माध्यमातून आज कोणाचं काय शिल्लकच राहिलं नाही. त्याच भाजपने तुम्हाला ऑफर दिली होती, तुम्ही मुख्यमंत्र्यांना 2 वेळा भेटले होते. एक लक्षात घ्या बघा, ऑफर माझ्या काळात पाठी दिसते का फॉर सेल म्हणून. मी इश्यू बेस्ड काम करत असतो, लोकांच्या हिताचे प्रश्न घेऊन मी लोकांसमोर जात असतो. सत्ता त्यांची होती, मला तिथं जाऊन त्यांच्याकडनं काम लोकांचे करणं, कोणाची पण असेल जाणं भाग आहे. सत्तेत ते उद्या कोणी जरी असलं तर ते लोकांच्या हिताचे प्रश्न सोडून घ्यायचं काम आहे. मग रस्ता रोको असेल, आंदोलन करायची वेळ आली, भूमाता दिंडीच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो, लोकांचे प्रश्न मार्गी लावतो. तुम्ही एवढं काम करता, मग नरेंद्र पाटलांकडे जायची गरज का पडली तुम्हाला? त्यांच्या तुम्ही घरी गेला होतात? कोणाच्या? नरेंद्र पाटलांच्या. नरेंद्र पाटलांच्या घरी गेलोच नव्हतं. त्यांचे बंधुराज आता जे हे ते रमेश पाटील आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. त्यांनी मला निमंत्रण दिलं, मी त्यांच्या घरी गेलो. आणि नरेंद्र पाटलांनी उद्या जर बोलवलं का जाऊ नये, मित्र म्हणून या नात्याने जाणार. राजकारणात विरहित सुद्धा काय संबंध आहेत का नाही, आणि ते मी पाळणार. महाराज या निवडणुकीच्या निमित्तानं सॉफ्ट होत आहेत का? कारण मैत्रीची भाषा बोलतायत. परत म्हणजे काय करायचं, भाला घेऊन फिरत होतं काय? वेळ पडल्यास तुम्ही रात्री लोकांना आवाज द्यायला पण जाता, कधी रस्त्यावर दंगा घालायची वेळ आली तरी त्याला मागे पुढं कधी पाहत नाही. पण आत्ता जी भाषा चालली सगळी, अजित पवार तुमच्या अर्ज भरायला येत आहेत, निंबाळकर तुमचं कौतुक करतायत, का झाला असा एवढा बदल? असं समजा मी परिपक्वच झालो. बदल काय झाला म्हणजे मी असंच होतो. अन्याय जर होत असेल त्यावेळेस मी आवाज उठवतो. उगीच कारण नसताना जर एखादा जर नीट वागत असलं तर त्याच्यावर जर उगीच आपलं आकारतांडव करणं जर केला तर लोक मला ते हडपसरला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील ना. नाही, महाराज 4.5 वर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात होते, निवडणुका आल्या आणि मी राष्ट्रवादीच्या विरोधात कधीच नव्हतं. मी नेहमी सांगतो की मी इश्यू बेस्ड घेऊन जात असतो. मला एखादा इश्यू पटला नाही तो मी ठामपणे मी वैयक्तिक माझं मत म्हणजे लोकांना विचारात घेऊन त्यांचं मत मी व्यक्त करत असतो. मग तुम्ही दर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात एक पॅनल उभं करत गेले ना. कुठल्या पॅनल उभं करत? नगरपालिका. तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या संपूर्ण जे तुम्ही ज्याचा हे नगरपालिकेचा उल्लेख करताय, आज निवडणूक कुठली आहे? लोकसभेची आहे. ती निवडणूक कुठली? त्यावेळेसचे जे प्रश्न असतात ते वेगळे होते, त्यावेळेस सुद्धा इश्यू होते, ते इश्यू बेस्ड. म्हणजे मतभेद होते ना तुमचे राष्ट्रवादी बरोबर मतभेद नव्हते, इश्यूज वेगळे होते त्यावेळेसचे. आता इश्यूज आहेत, म्हणून मी मगाशीच क्लॅरिफिकेशन दिलं की इश्यू बेस्ड मी हे करत असतो. खरं तर तुमचा स्वभाव असा आहे की एकदा बोललं पुन्हा माघार नाही. पण तुमचं एक वाक्य आहे 21 मार्च 2016 रोजीचं, तुम्ही असं म्हणालात, टिपून ठेवलंय, हां, जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकून त्यांच्याकडून सगळी रक्कम वसूल करून घेतली पाहिजे, आणि ह्या पक्षात फक्त एका नंबर 1च्या नेत्यासोबतच मी संपर्क ठेवतो, दुसरा तिसरा मला कोणी माहीत नाही. ह्या वाक्यावर तुम्ही आजही ठाम आहात? एक लक्षात घ्या, त्याची चौकशी नेमण्यात आली, बरोबर? तुम्ही आता एवढं टिपून ठेवलं म्हणजे सगळी टिप्पणी तुमच्याकडे असणार. चौकशी नेमण्यात आली, चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. मग ज्यांनी चौकशी केली, ज्यांनी चौकशीचा अहवाल, त्या लोकांना तुम्ही हा प्रश्न विचारला का? म्हणजे त्यांना पहिलं विचारा, मग मला विचारा, मग मी त्यांच्याकडनं उत्तर मिळाल्यानंतर मग मी उत्तर देऊ शकतो. मी आता काय, काल मुख्यमंत्र्यांना राजे आम्ही हा प्रश्न विचारला होता की सिंचन घोटाळ्यातले जे लोक आहेत त्यांच्यावर 4.5 वर्ष कारवाई का नाही झाली? तो त्यांना विचारला होता. हा, विचारला होता. तुम्ही बोललात ना त्यांना विचारा, आम्ही विचारला होता तो त्यांना. हो, मग त्यांना विचारलं तर त्यांनी प्रश्न, त्याचं उत्तर काय त्यांनी द्यावं. मी मुख्यमंत्री नाही, मला काय माहीत नाही त्याच्याबद्दल, ज्याच्याबद्दल मला काय गंधच नाही तर मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पण आत्ता प्रश्न जो विचारला होता त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलला नाही, फक्त एकाच नेत्याला मी महत्त्व देतो एनसीपीतल्या, इतरांना हे करत नाही. नाही, एक लक्षात घ्या हो, एका नेत्याला म्हणजे आता एकच आहे ना, सगळ्यात वयाने सगळ्यात ज्येष्ठ कोण आहेत? पवार साहेब. आज मला सांगा की संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याची माहिती असणार.
एकमेव आज कोण आता म्हणजे तर त्यांच्या त्या पिढीतलं तर कोण आहे, तर पवारसाहेब आहे. शेतीच्याबद्दल असणारं ज्ञान एवढं जेवढं त्यांना आहे तेवढं कोणाला आहे का, म्हणजे ही वस्तुस्थिती आपण नाकारता येत नाही. त्यांचं एकंदरीत आजसुद्धा म्हणजे तरुणांना आपल्याला सुद्धा हेवा म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढं त्यांचं आजसुद्धा एवढं काम करतात आणि त्यांचा आदर्श मी मानतो. नाही, दुसरे त्या पार्टीत अजित पवार आहेत, ते कधी तुमच्याकडे येत नव्हते, यावेळेस ते तुमच्या रॅलीतही सहभागी झाले. नेहमी येतात हो. फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही बघायला ना त्यावेळेस नसतं. ब्रेक नंतर न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. राजे, तरुणांमध्ये तुमची प्रचंड क्रेज आहे. म्हणजे मी अगोदरही बोललो होतो की 2014मध्ये मोदी लाट होती, पण लाखांच्या मताने निवडून तुम्ही आले होते. त्याचं रहस्य काय? काय नाही, लोक प्रेम करतात, प्रेम ह्याच्याकरता करतात कारण की त्यांच्या अडीअडचणीला धावून जातो. त्यांनी केवळ त्यांची कामं तर करतो, विकास कामं तर करणं हे माझं कर्तव्य आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे, पण त्याच्या पलीकडं त्यांचे वैयक्तिक काय अडीअडचणी असतात ते सोडवतो. आणि प्रामुख्याने जर कधी कधी लोक विचारतात, आज समजा तुम्हाला विचारलं की तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत, तर तुम्ही मी विचारतोय तुम्ही 3. मला तुम्ही तो प्रश्न मला तुम्ही विचारा. तुमच्या कुटुंबात, आपल्या कुटुंबात किती लोक आहात? मला माहीत नाही, कारण की माझं कुटुंब हे माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जे लोक माझ्यावरती आहेत ते संपूर्ण माझं एक फॅमिली म्हणून त्यांच्याकडे बघतो, म्हणून ते एवढं प्रेम करतात. नाही, मी युवकांबद्दल विचारलं होतं. तुमची एक स्टाईलही आहे, त्या स्टाईलमुळे तुमचे लोक तेवढं पाहिजेच ना. मग मला सांगा, हे मी सांगतो, हे टॉलिवूड म्हणजे टॅमिल बिमिल तिकडे टॉलिवूड, हे बॉलिवूड, हॉलिवूड, ह्या ठिकाणी यांना 10 वेळ नसतं असं करून ते कॅमेऱ्याचं हे कॅमेरा काय ते ॲक्शन हे ते काय जे असतं ते काय ते म्हणतात क्लॅप ॲक्शन आणि ते मग कट बीट. दिस इज बॉलिवूड. इथं नो ॲक्शन, नो रिटेक, ओनली एकच टेकमध्ये सगळं असतं. तर सगळ्यात बेस्ट इज बॉलिवूड ना. मग तेवढं थोडंसं जरा ते लोकांना आवडतं. ही ॲक्शन कुठून आली? हे ॲक्शन म्हणजे आजपर्यंत मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, सगळ्यांची सेवा केली आणि कधी चुकू नये याचं आठवण देण्याकरता मी नेहमी सांगत असतं, स्टाईल इज स्टाईल. राजे, स्टाईल म्हणल्यानंतर असं जाणवतं पूर्णपणे की तुम्ही चित्रपटांचे चाहते आहात. चित्रपट बघण्यासाठी केव्हा वेळ काढता आणि तुमचा आवडता अभिनेता कोण, आवडता सिनेमा कोणता? मी तुम्हाला सांगितलं ना की सगळे जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो ना तो सगळ्यात चांगला मुहूर्त. 3 नंतर, रात्री 2 नंतर, 2 ते 4:30 सगळे झोपलेले असतात. त्यावेळेस सगळे क्वालिटीचे लोक आपल्याला मिळतात, तज्ज्ञ मंडळी. तेव्हा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या चर्चा होतात. त्यावेळेस संपूर्ण मल्टिप्लेक्सचे दरवाजे उघडतात आणि मग त्या स्क्रीनवरती सगळे पिक्चर पाहायला जी मजा आहे ती वेगळी. तुम्ही रात्री पिक्चर बघता? रात्री तर पहाटे 2 ते 2:30, 4, 4:30. अच्छा. परत ते मॉर्निंग वॉकला लोक आले की परत ते म्हणणार वा. मग आपल्याला सांगायला असतं ना, मी नुकतंच वॉकला घेऊन आलो. नाही, मग झोपता केव्हा? झोप काय झोप तेवढं तर आपलं कसं करायचं. किती तास झोप घेता तुम्ही? एक 2.5 तास चिकट झाली, 2.5-3. फक्त 2.5 तास? हे जर शेड्यूल असेल तर 2-2.5 तासच तुम्हाला झोप मिळत असेल. हो, हे इलेक्शन आहे म्हणून नाही, हे रेग्युलर रुटीनच आहे. मग महाराज, आपल्यावर एखादा बायोपिक निघावा असं आपल्याला वाटतं का, आणि कोणी भूमिका करावी, केली तर आपली? त्यासाठी मलाच पुनर्जन्म घ्यावा लागेल. एवढा आवली पण मला नाही वाटत कोणामध्ये दुसऱ्यामध्ये असेल. महाराज, मध्ये फाईट पिक्चर आलता साताऱ्यातल्याच मुलांनी केलं होतं. त्यात मध्ये कॉन्ट्रोवर्सी पण झाली, तुमच्या कार्यकर्त्यांनी जी गाडी फोडली होती ते सगळं खरंच पब्लिसिटी स्टंट होतं. तुम्ही ते पाहिलं होतं? ते काय कोणी का फोडली मला काय माहित नाही. ते काय मला काय त्याबद्दल काय माहिती नाही. ते काय पब्लिसिटी स्टंट बिंट नाही, काय नाही. पण
फाईट पिक्चरला ते माझ्या हस्ते त्याचं ते हे झालं, काय त्याला म्हणतात, मूर्त जे असतं. बरं महाराज, तुम्ही स्टाईलसाठी एवढे फेमस आहात, म्हणजे राष्ट्रवादीचेच नाही पूर्ण राज्यभरात तुमचे चाहते आहेत. मग राष्ट्रवादी तुमचा प्रचारासाठी म्हणावं तसा वापर करून घेताना दिसत नाही. त्यांनी समजा ऑफर केली तर तुम्ही राज्यभर प्रचार करणार का राष्ट्रवादीचं? कशाला शांततेत बसू द्या ना. नाही, आम्ही ऐकतो की तुम्ही जेव्हा गाडीत जाता तेव्हा अमिताभचे गाणे ऐकत जाता. म्हणजे तो तुम्हाला आवडतो? मी बोली सुपरस्टारची आता चर्चा करत होतो आपण. नाही ते अमिताभ म्हणजे काय, त्यांचे गाणेच तसे आहेत सगळे. खास करून ज्या चार यार, कोणता डायलॉग तो? हां, ते कसं आहे की एकतर रग कधी येते ज्यावेळेस आपण मॉरली करेक्ट असतो त्यावेळेस, आणि जर मॉरली करेक्ट नसतं तर मग मी आपली खुदकी असं काहीतरी आलं असतं. रग आहे का? कारण की मग आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास कधी असतो? यावेळेस आपण कधी चुकलेलं नाही, आपण कधी वाईट काय केलं नाही, कोणाचं चितलेलं नाही, आणि त्यामुळं तेवढं ताट मानेने मी बोलू शकतो. आणि म्हणून सांगतो की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. ही कमिटमेंट कोणासाठी आहे? ही कमिटमेंट जनतेच्या प्रती माझी आहे, आणि ती कायम राहणार. जोपर्यंत मी ह्या पृथ्वी तळावर आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, सगळे विचार किती दिवस राहणार. मी 100 नाही, त्याला काय म्हणतात, तुम्ही सगळे मॉर्टल्स आहात, मी इमॉर्टल आहे. नाही, आम्ही ऐकलंय की म्हणजे साताऱ्यात कुठे तणावाचं वातावरण जरी निर्माण झालं तरी पोलीस तुम्हाला बोलवतात. आता काय करायचं, लोकांचा एवढा विश्वास आहे ना, हां, तर तेवढं करायला लागतं. मग त्यामुळे मी नेहमी सांगत असतो. सगळे म्हणतात काय, सगळे मित्र म्हणतात आता सगळे तिथले स्थानिक आणि इकडचे काय जोरात काम आहे, खासदार झालं, मेंबर ऑफ पार्लमेंट. म्हणलं मेंबर पार्लमेंट नाही, MP म्हणजे मिलिटरी पोलीस आहे, मिलिटरी पोलीस म्हणून सगळे बोलवतात. कारण की लोकांची गाडी अडचणीला मीच तिथं असतो, आणि ते राहतात बाजूला, केसेस होतात माझ्यावर. महाराज, साताऱ्यातला तुमचा जो 7 खुर्च्यांचा किस्सा खूप गाजला होता. हा 7 खुर्च्या एकमेकांवर ठेवण्याचा किस्सा. हा हां, नेमकं काय किस्सा झाला होता तेवढं? किस्सा असा होता की सगळ्यांचं एवढं प्रेम होतं, ओढाताण झाली होती, आणि सगळ्यांचं एवढं प्रेम अजूनही आहे सगळ्यांचं, आणि माझंसुद्धा त्यांच्यावरती भरपूर प्रेम आहे, आणि त्यात काय बदल होणार नाही. सगळ्यांचं प्रति आदर आहे, सगळ्यांना मी मानतो, आणि त्यामुळं एका कुठच्या कोणाच्या ह्याच्यात बसण्यापेक्षा सगळ्यांना जवळ घेऊन बसलेलं केव्हाही चांगलं असतं. तेवढंच. महाराज, थोडं पुन्हा एकदा लोकसभा आणि याच्याकडे जाऊया, कारण इलेक्शन हो आहे. जाऊ, तुम्ही जाणारच ना. असं आहे की तुमच्याच राष्ट्रवादीच्या तुमच्याच खासदार असलेल्या सुप्रियाताई सुळे सगळ्यात जास्त प्रश्न विचारणाऱ्या आणि सर्वोत्तम खासदार म्हणून त्यांना पुरस्कार मिळतो, आणि त्याच वेळेला त्याच पक्षाचे तुम्ही लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सुद्धा एकही प्रश्न विचारत नाही. तर हे महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतं की आपले महाराज आहेत, महाराजांनी प्रश्न विचारले पाहिजेत प्रश्नोत्तराच्या तासात. तरी एक लक्षात घ्या, प्रश्न त्या विचारतात, त्यांना पुरस्कार मिळाला, आम्हाला सगळ्या राष्ट्रवादीला सगळ्यांना आनंद झाला. पण मात्र एक लक्षात घ्या की आज जी परिस्थिती आहे देशावरची, जे संपूर्ण जे एक प्रकारची जी परिस्थिती आहे, काय करायचं काय मला सांगा. हे खरोखर एवढी गंभीर परिस्थिती आहे, आणि तुम्ही सर्वजण म्हणजे मीडिया हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. म्हणजे आम्ही काय ह्या 4 भिंतीपुरतं माझं मी मत व्यक्त पोचवण्याचं काम तुमच्या सर्वांचं, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट किंवा तुमचं सोशल बिशल जे काय असेल मीडिया असेल, काय करणार मी एकटं तरी. आता हे राजे, एक किस्सा आम्ही तुमच्याबद्दलचा ऐकतो की साताऱ्यात पोलिसांना रात्री पेट्रोलिंग करावं नाही लागत, राजे फिरत असतात रात्री. काय सत्य आहे त्यातलं? हो, कारण की बऱ्याच वेळेस वेळ पुरत नाही, त्यामुळं
अनेकदा बरेच मित्रमंडळींना भेटणं गप्पा मारणं होत नाही आणि मग त्यांच्या गाठीभेटी घेणं गप्पा मारणं ह्याच्यात वेळ जातो, पेट्रोलिंग करतो, मन पण रमतं आणि थोडंसं एक स्ट्रेस रिलीवर म्हणा त्यातलं हा भाग आहे. मतदारसंघाची कामं असतात, दौरे असतात, दिल्लीला वारी असते, कमी झोपता असं तुम्ही सांगितलं. तर मग तब्येतीची काळजी कशी घेता? कारण तुमची पर्सनॅलिटी हे पण एक खूप मोठं USP आहे. तर तब्येतीची काळजी कशी घेता? तुमचा फिटनेस फंडा काय आहे? नाही, फिटनेस फंडा म्हणण्यापेक्षा जर थोडं वजन कमी करायचं आहे, पण एक तर 11 वर्ष झाले मी मुळात तर नॉनव्हेज तर खात नाही आणि मोजकं खातो, पण आता मनावर घेणार आहे. तुमच्याकडे बघितल्यानंतर जरा प्रोत्साहन मिळालं. सावध राहा, कारण की लोक आता बाकीचे आता तुमच्याकडे बघणार नाही. राजे बघतील. राजे, तुम्हाला हे विचारायचं होतं की तुमचं कार रेसिंग आणि एकूणच गाड्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे. सध्या तुमची आवडती गाडी कोणती आहे? जी फुकटात मिळेल ती. कार रेसिंग अजूनही करता तू? नाही, आता नाही, वेळच मिळत नाही. आता काही व्हिडिओ तुमचे आहेत, गोल गोल गाड्या फिरवता तुम्ही? ते फावल्या वेळेत कधी ते असतं. जित्याची खोड ती म्हण आहे ना, जात नाही. राजे, तुम्ही तरुणाईमध्ये फेमस आहात. तरुणांना जनरली त्यांना जे मोटिवेट करेल, इन्स्पायर करेल असं तुम्ही वागता. तुम्ही सोशल मीडियावर आहात का? नाही. सोशल मीडियावर नाही तर का नाही? का नाही? कारण की मी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय सोशल मीडिया नव्हता. नाही, एक मिनिट. आणि त्यावेळेसपासून त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण हे सगळं नेटवर्क केलं मी मानतो, पण कारण की सोशल मीडियाचे तसे बरेचसे पॉझिटिव्ह जरी जे हे प्लस पॉईंट्स आहेत तसे मायनस पॉईंट्स बरेच आहेत. त्यातनं बऱ्याच वेळेस ते तुम्हाला तुमच्या थॉट प्रोसेसला एफेक्ट करतात. पण मग तुम्हाला असं वाटत नाही का की आता जे तुम्ही लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटता त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करता येईल? कारण तसे तुमच्या नावाने फेसबुकवर, ट्विटरवर बरेच पेजेस आहेत ज्याला लाखो फॉलोअर्स आहेत. नाही, मी कधी माझ्या म्हणजे अंबाबाई शप्पथ सांगतो, मी कधी आयुष्यात मी कधी माझं स्वतःचं फेसबुक किंवा हे व्हॉट्सअप बघितलं नाही. माझं मी हा फोन बघतो. आता कोण जे ऑपरेट करत असेल त्यांचं पण नाव मला माहीत नाही, किंवा जे करतात ते त्यांना त्यांचं माहीत. ते म्हणतात जे मित्रमंडळी म्हणतात की तुम्ही आलं पाहिजे, हे ते त्यांच्या परीने जे काय करत असतील ते करत असतात. पण ग्राउंड रिॲलिटी तुम्हाला मी त्यामुळे सांगतो की मी लोकांमध्ये एवढं सगळं एकरूप झालेलं आहे की त्यांचे जे काय अडीअडचणी आहेत, म्हणजे जे आपण म्हणतो ना की आता व्हॉट्सअपवरनं काय करणार. आता जेवढा वेळ लोक व्हॉट्सअपवरती ह्याच्यात घालवतात त्यापेक्षा मी तेवढ्या वेळात मी माझ्या मित्राला प्रत्यक्ष जाऊन भेटणं मी जास्त पसंत करतो. तुमच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलं आहे की तुम्ही बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली आहे. कुठलं बिटकॉईन मला माहीतच नाही. बिटकॉईन कोणी म्हणलं? तुमच्या ॲफिडेव्हिटमध्येच म्हटलं आहे तुम्ही. आणि बिटकॉईन केंद्र सरकारनं बॅन केलं आहे. ॲफिडेव्हिटमध्ये? हो. नाही. तुम्हाला कराटेची खूप आवड आहे असं तुम्ही कराटे पण शिकलं. ते झालं, जमाना झाला. आता कराटेची आवड आहे सगळं. आता लोकांची सेवा करत करत आणि एका मुठीत वीट फोडण्याची बॉक्सिंगची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही केली आपण झालं ना. आता काय किती, आता काय फोडायचं काय आता. म्हणून सांगतोय आता जाताना मी काय करणार आहे माहिती आहे का, ते माताडी म्हणून हे जे मला वेगळं करायचं हे चाललंय. त्यामुळं आता पुन्हा आता जाताना वाशीला जे आता तिथं मी फॉर्म भरणार आहे आणि मी माथाडीचा जो बॅज आहे तो आता घेणार आहे. म्हणजे लोकांना कळायला पाहिजे, कारण की आय बिलीव्ह इन डिग्निटी ऑफ लेबर. नथिंग रॉंग, म्हणजे त्यात काय वाईट नाही. म्हणजे कोणी आपलं कुठलंही काम, घरातलं काम किंवा करायला काय मला काय कमीपणा वाटत नाही. मी अजून ड्यून स्कूलमधून बाहेर पडून राजकारणातला तुमचा प्रवास, का तुम्ही राजकारणात वळलात?
का पडलो खरं मला राजकारणाचं स्पेलिंगसुद्धा माहीत नव्हतं. मी कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं मी राजकारणात येईन. पण मात्र त्यावेळेस मग आईसाहेबांनी सांगितलं की ह्या घराण्याचं एकंदरीत संपूर्ण लोकांची सेवा करण्याची जी एक परंपरा आहे तर तुम्ही हे केलं पाहिजे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आणि अजूनसुद्धा मी सोशल वर्कच करत असतो, राजकारण कधी करत नाही बेसिकली. आणि राजकारणात म्हणजे हे जे पदं आहेत आमदारकी किंवा खासदारकी ह्याचं एवढा करता कारण की त्याला या समाजकारणाला त्याची ह्या पदाची जोड मिळाली तर अधिक आपलं त्या वेगाने लोकांची कामं मार्गी लावू शकतो एवढंच. तुम्ही साताऱ्यावर राज्य करता, आता महाराष्ट्रावर राज्य करायची इच्छा आहे का तुमची? स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचं आहे? आहेत ना. जनता तुम्ही लोकांनी राज्य केलं पाहिजे, जनतेचं राज्य आलं पाहिजे. तुमचं राज्य नाही विकास कामं फक्त साताऱ्यापुरती की सगळ्यांसाठी? एक लक्षात घ्या माझं म्हणणं काय, मी मगाशी आता ब्रेकमध्ये येतं तुम्ही आपण मागं बसला होता त्यावेळेस मी यांच्याशी पण मी तेच सांगत होतो, राज्य परिवर्तन होणार, सत्तांतर शिवाय गत्यंतर नाही, परिवर्तन हे होणार. आणि परिवर्तन झाल्यानंतर जे लोक सत्तेत येणार, आता जे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष जे आहेत जे सत्तेवर आल्यानंतर तुमच्या लोकांचा अंकुश त्यांच्यावरती असलाच पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून सर्व लोकांची जी लोकहिताची जनतेची कामं करून घ्यायचं काम तुम्हीच लोकशाहीतले राजे तुम्हीच करणार. म्हणजेच जनतेचं खऱ्या अर्थाने जनतेचं शासन येणार. जनतेला आणि सातारकरांना वाटतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं तो वाटतं ठीक आहे. जशी काय माझं काय म्हणजे आपली भावना चांगली आहे. महाराज शेवटचा प्रश्न छत्रपतींच्या नावावर अनेक जण राजकीय दुकानदारी करतात, अनेकांनी पक्ष काढले, संघटना काढल्या, पण तुम्ही तर थेट वंशज आहात ते छत्रपतींचे. मग तुम्ही स्वतः सगळ्या फोर्सला जे महाराजांचे भक्त आहेत ते त्यांना कुठंतरी एका संघटनेमध्ये का नाही बांधत? एक लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक युगपुरुष होते. एका आयुष्यात एवढं सगळं उभं करणं आणि एवढं सगळं म्हणजे शक्य नाही, म्हणजे नॉट पॉसिबल. देव माणूस. आणि त्यामुळं आम्ही जरी त्यांच्या कुटुंबात जन्माला जरी आलो असलो तर ते सर्वांचे होते. आमचाच केवळ अधिकार त्यांच्यावर नाही, सगळ्यांचाच अधिकार आहे. आणि केवळ मला एवढंच या प्रसंगी सांगावंसं वाटतं की जे त्यांचं नाव घेतात आहे त्यांनी त्यांचे विचार, महाराजांचे विचार आहेत ते विचार सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना ते दैवत म्हणून मान्य आहे. पण जर त्यांचे विचार आचरणात आणले असते तर खऱ्या अर्थाने मागच स्वराज्याची त्यांची जी संकल्पना ही पूर्ण झाली असते. महाराज एक जाता आम्ही किती वेळेस एक विनंती ठेवतोय आपल्यासमोर, ती म्हणजे आपल्या गाण्याची. तर जाता एक गाणं आपल्याकडे. तर कुठलं गाणं काय? पेड़ों पे लिख दो नाम तेरा, फूलों पे लिख दो नाम तेरा, और तुम्हारे नाम के साथ जो जोड़ दूँ नाम मेरा. हे तुमच्याकरता असंच मैत्रीचे संबंध असावेत, असंच आपल्या सगळ्यांची कृपादृष्टी असावी, एवढंच प्रेम राहावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उदयनराजे तुम्ही इथे आलात आणि खरंच मन मोकळेपणाने बोलला. म्हणजे एवढं की गाण्याची कोणी फरमाईश केली ती एकदम साधेपणाने तुम्ही कबूल केली आणि सर्व काही आपलं मन इथे तुम्ही मोकळं केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ही न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवतोय. पुढच्या वेळेस आणखी एक दिग्गज नेते.